नौशाद उस्मान यांचा आता आपल्याला विचार ऐकायचे आहेत. मला त्यांचा परिचय हा सांगावासा वाटतो की माननीय नौशाद उस्मानजी यांनी मॅथमॅटिक्स मध्ये BA केलेला आहे. PG इन मास कम्युनिकेशन्स, असिस्टंट एडिटर शोधन मराठी वीकली मुंबई, ऑथर ऑफ 3 मराठी बुक्स. पुन्हा नोट करा, ऑथर ऑफ 3 मराठी बुक्स आणि नेटिव्ह प्लेस आहे त्यांचं मुंबई. तेव्हा मी आग्रहाची विनंती करते माननीय नौशादजी उस्मान यांना त्यांनी आपले विचार इथे प्रकट करावे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. या अय्युहल कुल या अहलल किताबी तालौ इला कलिमतिन सवाइन बैनना व बैनकुम. सदकल्लाहुल अज़ीम. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, तमाम मान्यवर मंडळी, माझ्या समोर उपस्थित माझ्या माता भगिनींनो, वडीलधारी मंडळी, माझ्या तरुण बंधूंनो, भगिनींनो आणि लहान लहान चील पाखरांनो, अस्सलाम वालेकुम. मी येण्यासाठी थोडा उशीर झाला. मला त्याविषयी मी दिलगिरी व्यक्त करतो, कारण मला नमाज पढायची होती. मी ज्या मशिदीमध्ये नमाज पडली तर नमाज नंतर काही धार्मिक घोषणा होत असतात. इमाम काही धार्मिक घोषणा करत असतो. तर त्या इमामनं घोषणा केली कि मैं आप सभी से दरख्वास्त करता हूं कि धनवडे कॉलेज में प्रोग्राम है, आप जरूर आइए. एका मशिदीमध्ये शिवजयंतीची घोषणा होणं हा काही मामूली फरक नाही, हा काही मामूली परिवर्तन नाही. मला आठवतं की मी लहानपणी 4थ्या वर्गामध्ये असताना मी मराठी शाळेत शिकलो. वर्गात सगळे विद्यार्थी मराठी होते, नॉन मुस्लिम होते. धडा सुरू व्हायचा, अफजल खानाचा वध. आणि त्या माझ्या निरागस कोळ्या मनाला अफजल खान हिंदू मुस्लिम वगैरे काहीच माहित नव्हतं. परंतु वर्गातल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या माना माझ्याकडे वळायच्या. मला कमाल वाटायची की अफजल खान माझा कोण लागतो. मला आश्चर्य वाटायचं हे लोक माझ्याकडे का बघत आहेत. आमचे सर फार रागवायचे सगळ्या विद्यार्थ्यांना. त्यांना कळायचं, ते ओरडायचे, तिकडे बघा रे, तिकडे काय. मग नंतर मोठं झाल्यावर कळू लागलं की आम्हा मुस्लिमांना आदिलशहाच्या गोटात ढकललं गेलं. आम्हा मुस्लिमांना जबरदस्ती मोगलांच्या गोटामध्ये ढकललं गेलं. अरे, शिवाजी महाराज कोणाची वडिलोपार्जित जागीर आहे का? ते आमचे देखील आहे. त्यांना वलयामध्ये बांधण्यात आलं. परंतु हा फरक आता पडलाय की आता मी BJ इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन नंतर MJ केलं, मास्टर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. आणि तोपर्यंत मी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अनेक प्रवचनं द्यायचो. मशिदीत मी शिवाजी महाराज और इस्लाम या विषयावर मशिदीत प्रवचनं दिली. आणखीन एक विषय तर फारच सुंदर होता, शिवराय व भीमराय आणि इस्लाम. अशा विषयावर मी मशिदीमध्ये प्रवचनं दिलेली आहेत. आता होते काय माहित आहे का, की काही लोक मला भदंत नौशाद उस्मान म्हणू लागले. काही लोक मला शिवतज्ञ नौशाद उस्मान म्हणू लागले. आता MJ मध्ये मी असताना जर्नलिझम मध्ये कॉलेजमध्ये शिवाजी महाराजांचा विषय निघाला की सगळ्यांच्या माना माझ्याकडे वळायच्या. आता हा किती फरक उलट झाला की अफजल खानाचा विषय निघाल्यावर माना वळत होत्या, आता शिवाजी महाराजांचा विषय निघाला तर माझ्याकडे माना वळत. आणि मला सांगू द्या की हे परिवर्तन एका माणसामुळे झालेलं आहे. आणि ते व्यक्तिमत्व आज मंचावर उपस्थित आहे, ते म्हणजे माननीय पुरुषोत्तम खेडेकर. यांना हे श्रेय नक्कीच द्यावं लागेल की शिवजयंती असताना अनेक मुस्लिमांच्या काळजाचा ठोका चुकायचा की आज शिवजयंती है, आज माहौल गरम है. अशा प्रकारचं पोलीस बंदोबस्त, ते वाजणारे DJ जोर जोरानं, ते वाजणारे वाजंत्री,
तो गुलालाचा तो झुराळा आणि ते सगळं वातावरण आणि त्याच्यातून मुसलमानांना जाण्याची देखील भीती वाटायची. आज ते वातावरण नाही आहे. अल्हम्दुलिल्लाह, आज ते वातावरण नाही आहे. आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन आमच्या ओबीसी आणि आमच्या बहुजन तरुणांची माती भडकवून मुस्लिमांना कब्रस्तानामध्ये आणि आमच्या बहुजन युवकांना तुरुंगामध्ये अशा प्रकारे एका दगडात दोन पक्षी ज्या लोकांनी मारले, त्या लोकांची आज हिंमत नाही की महाराष्ट्रामध्ये कोणता बंद करावा. बंद करू शकत नाही. तिचे बंद सगळे फेल होता येतात. त्यांची हिंमत नाही आज बंद करायची. त्या सनातनांची आणि त्या सनातनांच्या त्या प्रस्थापितांच्या उरावर बसून नागपुरात शिवजयंती साजरी करण्यात वेगळाच आनंद येतोय. आम्हाला सांगण्यात आलं की अफजल खान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू होता. अफजल खानाचा वध करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोथळा काढला. पण आम्हाला तो कोथळा काढण्यासाठी जे नख दिली आहे, तो नख देणारा रुस्तमे जमान आम्हाला सांगितलं जात नाही. आम्हाला तो जो प्रसंग घडला प्रतापगडावर, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे 10 अंगरक्षक होते. त्या 10 अंगरक्षकापैकी एक सिद्धी इब्राहिम देखील तिथे उपस्थित होता महाराजांसोबत. हे आम्हाला सांगितलं जात नाही. आम्हाला सय्यद बंडा सांगितला जातो, परंतु आम्हाला कृष्णा कुलकर्णी सांगितलं जात नाही. आम्हाला आग्र्याची सुटका, आज आग्र्यामध्ये नजरकैदेत ठेवण्यात आलं, महाराजांना हे सांगितलं जातं. परंतु त्याच आग्र्याच्या सुटकेच्या वेळेस त्यांना मदत करणारा सय्यद मदारी मेहतर सांगितला जात नाही. मला कमाल वाटते की मी रायगडावर गेलो होतो, तेव्हा एक कबर आहे तिथं सय्यद मदारी मेहतर यांची. काही जातीवाद्यांनी ती कबर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. त्या आजूबाजूच्या भिंती सगळ्या तोडण्यात आल्या. तिथला जो बोर्ड होता तो काढण्यात आला. आर्किओलॉजी आणि अशा प्रकारचे पुरातन वस्तू तोडणं फार मोठा गुन्हा आहे. मी जुने पुस्तकं काढले, त्यांचे नकाशे काढले आणि मदारी मेहतरची कबर रायगडावर कुठे ते शोधून काढली. त्याचं देखील पुनर्वसन होणं आवश्यक आहे. मला असं वाटतंय की गड किल्ल्याचे संवर्धनासाठी जे लोक झटत आहेत, सय्यद मदारी मेहतर यांचा दर्गा देखील त्याच्यामध्ये सामील करावा अशी माझी विनंती आहे. मित्र हो, आम्हाला बाजी प्रभू देशपांडे यांचं बलिदान, यांचा आम्ही आदर करतो, परंतु त्यांचा उल्लेख जेवढ्या जिद्दीनं आणि जेवढा हिरिरीनं आणि जेवढा ठळकपणे केला जातो, तेवढा उल्लेख सिद्धी वाहवाचा केला जात नाही. कोण आहे सिद्धी वाहवा? नेसारीच्या युद्धामध्ये सिद्धी हिलाल याचा मुलगा सिद्धी वाहवा हा धारातीर्थी पडला. शत्रूंनी त्याला हालहाल करून मारलं. हे बलिदान आणि सिद्धी हिलालचे 5 मुलं त्या युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसाठी शहीद झाले, हे सांगितण्यात येत नाही. आम्हाला सांगण्यात येतं शाहिस्ते खानाचे बोट कापले गेले, परंतु स्वराज्याचा पहिला सरनोबत नूर खान बेग होता हे आम्हाला सांगितलं जात नाही. सरनोबत कोण आहे माहित आहे? कोण असतो? लष्कर प्रमुख. लष्कर प्रमुख काय करू शकतो हे जनरल परवेज मुशर्रफला विचारा. इतक्या सेन्सिटिव्ह पदावर, इतक्या संवेदनशील पदावर महाराजांनी मुसलमानाला ठेवलंय. आम्हाला ते सांगितलं जात नाही. वेडात मराठे वीर दौडले साथ असं सांगितलं जातं. मी थोडासा बदल करतो. वेगात मराठे वीर दौडले साथ. वेडे नव्हते ते. त्यांच्या 7 जे मराठे वीर आहेत त्यांची नावं सांगितली जातं. ती पहा, प्रतापराव गुजर सर्वांना माहित आहे, परंतु त्यांच्यापैकी एक होता सिद्धी हिलाल. हे देखील त्यांना माहित पाहिजे. भारतामध्ये काही इतिहासकार त्याला पहिला आत्मघाती हल्ला म्हणतात की 7 लोक हे 1200 लोकांच्या विरोधात जे आहे ते उभे राहतात. हे काही कमी नाही आहे. अशा प्रकारचं युद्ध हे कुठंच जगामध्ये पाहायला भेटत नाहीये. त्या तशा प्रकारच्या युद्धामध्ये सामील झालेला सिद्धी हिलाल आम्हाला सांगितलं जात नाही. 1,50,000 घोडदळ महाराजांच्या सैन्यामध्ये हे सांगितलं जातं, परंतु 66,000 सैन्य हे मुस्लिम होतं हे आम्हाला सांगितलं जात नाही. महाराज छत्रपती शिवाजी महाराज हे आरमाराचे जनक आहेत. द फाउंडर ऑफ कॅलेवरी, द फाउंडर ऑफ जे ऍडमिरल आहे नेव्ही, द फाउंडर ऑफ इंडियन नेव्ही जर तुम्ही गुगल मध्ये टाकलं तर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येतं. परंतु त्या नेव्हीचा पहिला ऍडमिरल कोण आहे? हजरत बाबा दर्या सारंग रहमतुल्लाह अलैह हे त्या ऍडमिरल आहेत. भारताचे पहिले ऍडमिरल आहेत. मित्र हो, आम्हाला अष्टप्रधान सांगितलं जातं, त्याच्यामध्ये हे पंत ते पंत होते सांगितलं जातं, पण त्याचा सचिव कोण होता? काझी हैदर आम्हाला सांगितलं जात नाही. काझी हैदर हा वकील होता असं सांगितलं जातं. वकील हा म्हणजे हे काळा कोट घालानं वकील नाही.
वकीलचा अर्थ वेगळा होतो उर्दूमध्ये, फारसीमध्ये. तो प्रधान सचिव असतो. पंतप्रधानाचा जे पीएमओ ऑफिस सांभाळते ना, ते प्रधान सचिव म्हणजे वकील असतो. मित्र हो, मुरारबाजीला मारणारा दिलेर खान आम्हाला सांगितला जातो, परंतु पायदळाचा सरदार शमा खान आम्हाला सांगितला जात नाही. आम्हाला दक्षिणेकडचा तो सिद्धी जौहर आम्हाला सांगितला जातो, परंतु आम्हाला त्यांच्यावर तोफांचा भडीमार करणारा इब्राहिम खान आम्हाला सांगितला जात नाही. कट्टर दुश्मन असलेला आदर्श आम्हाला सांगितला जातो, परंतु महाराजांचा कट्टर मित्र असलेला कुतुबशाह आम्हाला सांगितला जात नाही. मित्र हो, आम्हाला तानाजी मालसुरे सांगितले जातात, त्यांचा आदर आहे तर आम्हाला सांगितलं गेलं पाहिजे, परंतु हवालदार सिद्धी जौहर, हवालदार सिद्धी अंबर वहाब आम्हाला सांगितलं जात नाही. आम्हाला जी महाले यांचा आदरच आहे ते आम्हाला सांगितलं जाते, सांगितलं गेलं पाहिजे, परंतु लष्करातील अधिकारी हुसैन खान मियाना आम्हाला सांगितलं जात नाही. आम्हाला शिवा काशीद हे जेवढं ठळकपणे आम्हाला सांगितलं जातो, तेवढं ठळकपणे आम्हाला आरमारातील अधिकारी सिद्धी मिस्त्री आणि सुलतान खान आम्हाला सांगितलं जात नाही. आम्हाला धनाजी आणि संताजी सांगितले जातात, परंतु आम्हाला आरमाराचे सुभेदार सुलतान खान आणि दाऊद खान सांगितलं जात नाही. आम्हाला फेसबुकवर निहाल खान नावाच्या प्रोफाईलनं महाराजांची विटंबना करणारा एक काल्पनिक नाव अमेरिकेतून बसलेला सांगितला जातो, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली म्हणून 4 वर्षे शिक्षा भोगणारा इंग्रजांच्या काळातला अल्लाह बक्ष आम्हाला सांगितलं जात. इंग्रजांच्या काळात शिवजयंती साजरी केली म्हणून 4 वर्ष तुरुंगात गेला अल्लाह बक्ष, हे आम्हाला सांगितलं जात नाही. फार चांगलं सांगितलं तायवाडे साहेबांनी की स्वातंत्र्य काळामध्ये ही पहिली संयुक्त शिवजयंती आहे, परंतु स्वातंत्र्य पूर्व काळामध्ये संयुक्त जयंती झालेली आहे. अल्लाह बक्ष यांचा स्वातंत्र्य काळानंतरच काहीतरी घोटाळा झाला हे बघितलं पाहिजे आपण. सगळे पहिले एक होते. आता हे आम्ही जेव्हा सांगतो तेव्हा पंत घोटाळा बरोबर, आम्ही हे जेव्हा सांगतो तेव्हा प्रतिवाद केला जातो की महाराजांनी मुस्लिम नौकर ठेवले, मुस्लिम सरदार ठेवले, तर ते का धर्मनिरपेक्ष होतात का? आज हिंदुत्ववादी पक्षामध्ये देखील आमदार खासदार मुसलमान आहेत, परंतु महाराजांचे आपल्या सरदारांशी फक्त व्यावसायिक संबंध नव्हते तर वैचारिक संबंध देखील होते. आज ज्या पक्षाकडे मुसलमान आहेत त्या पक्षांचे अध्यक्ष कुराणाचा आदर करत नाही, त्या पक्षातले अध्यक्ष मशीद बांधत नाही, त्या पक्षाचे अध्यक्ष हा सलाम करत नाही. सलाम करण्याची पद्धत, मानाचा मुजरा करण्याची पद्धत छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात सुरू केली. नमस्कार करत नव्हते जिजाऊला, ते राजे शहाजी महाराजांना नमस्कार नव्हते, मानाचा नमस्कार करत नव्हते, मानाचा मुजरा करत होते. हा मुजरा कुठून आला? हा सलाम करण्याची पद्धत कुठून आली आहे हे देखील सांगितलं पाहिजे. ज्या हिंदुत्ववादी पक्षांचे लोकांकडे आमदार खासदार मुस्लिम आहेत, ते त्या लोकांचे गुरु हजरत बाबा याकूब सरवरी रहमतुल्लाह अलैह नाही आहेत. महाराजांचे 22 गुरु होते. सभासद बखर मध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे. सभासद बखर सर्वात ऑथेंटिक बखर मानली जाते. सभासद हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या हे बखरकार हे तिथे उपस्थित होते त्यांच्या राज्याभिषेकामध्ये. एवढं समकालीन पुरावा आहे. त्या 22 पैकी 2 गुरु जे होते हजरत मौनी बाबा रहमतुल्लाह अलैह आणि हजरत बाबा याकूब सरवरी. बाबा याकूब सरवरी यांच्या दर्ग्यावर मी गेलो. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली आहे, दापोली 15 किलोमीटर आहे. तिथले जे खादिम आहेत दिनवारे साहेब, मकबूल दिनवारे यांच्या घरी मी पाहुणचार घेतला. त्यांनी सांगितलं की त्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे गुरु बाबा याकूब यांना 653 एकर जागा दिली होती, मशिदीसाठी दिली होती, दर्ग्यासाठी नाही. दर्गा जिवंत असताना बांधला जात नाही, बांधली जाते ती मशीद बांधली जाते. महाराजांनी मशिदीसाठी जागा दिली. मला विश्वास आला नाही, मला विश्वास बसला नाही. असं कसं? तेव्हा मकबूल दिनवारे यांनी कागदपत्र दाखवलं, महाराजांचं इनाम पत्र दाखवलं, त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं. आणि त्याच्यावर कोणीतरी अतिक्रमण केलं, ती केस लढली सर्वोच्च न्यायालयामध्ये. सुप्रीम कोर्टाने बाबा याकूब यांच्या पक्षातर्फे हा न्याय दिला की ही जमीन त्यांची आहे. वक्फ बोर्ड ची जमीन कोणती असावी याची व्याख्या वक्फ बोर्डाने केली होती की मुसलमानानं अल्लाच्या नावानं दिलेली मालमत्ता म्हणजे वक्फ संपत्ती घोषित केली जाईल. परंतु इथं प्रश्न आला की छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली संपत्ती ही वक्फ
संपत्ती कशी काय असू शकते? परंतु मग वक्फ बोर्डाने आपली घटना बदलली, आपलं त्यांचे जी कॉन्स्टिट्यूशन होतं ते बदलली आणि सांगितलं आता मुसलमानांना देव की नॉन मुस्लिम देव, अल्लाच्या नावानं दिलेली प्रत्येक संपत्ती ही आता वक्फ बोर्ड संपत्ती ही राहील. आणि अशा प्रकारे ती त्यांनी केस जिंकली. त्याची बारनिशी बुक नंबर वगैरे देखील आहेत. आज्ञापत्र बारनिशी बुक नंबर 5 तालुका सुवर्णदुर्ग, खाली नोंद क्रमांक 326, हे सगळं बारनिशी नंबर आहे. महाराजांनी आपल्या गुरुला 653 एकर जमीन दिली होती आणि एका गोसाव्यानं महाराजांना भीक मागितली, तेव्हा महाराजांनी सांगितले हे राज्य नसे गोसाव्या करिता. हा फरक आम्हाला सांगितला जात नाही, हा फरक आम्हाला सांगितला जात नाही. परंतु आता गोविंद पानसरे यांचं ऍडव्होकेट गाझीउद्दीन काझी यांनी भाषांतर केलेलं शिवाजी कौन थे हे आम्ही वाचतोय. आता प्रेम हनवते आमचे मित्र उमरखेडचे यांनी लिहिलेलं शिवाजी महाराज के वफादार मुस्लिम सिपे सालार हे उर्दू भाषेत आम्ही वाचतो. ज्यांच्या आवृत्त्यांचे प्रकाशन पाकिस्तानात होत असताना आम्ही बघतोय. एखादी जयंती पाकिस्तानात साजरी होऊ द्या, आम्ही येऊ निशांत. म्हणून मला असं वाटते की ही दरी मिटवण्यामध्ये फार मोठं योगदान आपल्या समाजाचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मशीद कोणती पाडली नाहीये, तर त्यांनी बांधलेली आहेत. लक्षात घ्या, फेसबुकवर व्हॉट्सअपवर वगैरे हे सगळं सांगितलं जातं की हे पुरावे खोटे आहेत वगैरे आहेत. माझ्याकडं पेपर प्रेझेंटेशन आहे. मुंबईच्या राज्यशास्त्र विभागासमोर 1 तासभर मी पेपर सादर केलेला आहे, सेमिनार सादर केलेला आहे. मी मराठी टीव्ही चॅनलला 2दा तो प्रसारित केलेला आहे. समोर PhD MSc MPhil वगैरे केलेले लोक हातात पेना घेऊन बसलेले होते. माझा एकही संदर्भ ते खोटा ठरू शकले नाही. म्हणून मित्र हो, मला असं वाटतं की व्हॉट्सअप ज्ञानपेक्षा, फेसबुक ज्ञानपेक्षा स्वतः पुस्तकं घेऊन वाचावं. मला आंबेडकरी समाजाचा तो गुण फार चांगला आवडतो की दीक्षाभूमीवर मी पुस्तकं घेत असतो तेव्हा एका माणसाला पायात चप्पल नव्हती जाण्यासाठी, पण हातामध्ये एवढे पुस्तकं होते. फार कौतुकास्पद गोष्ट आहे. म्हणून मला असं वाटते की व्हॉट्सअप आणि फेसबुक ज्ञानपेक्षा पुस्तकं घेऊन वाचावं. छत्रपती शिवाजी महाराजांचे मुस्लिमांशी फक्त व्यावसायिक संबंध नव्हते, तर वैचारिक संबंध देखील होते. हे सिद्ध करण्याकरिता शिवाजी कौन थे हे गोविंद पानसरे यांच्या पुस्तकातलं एक उतारा मी आपल्या समोर वाचून दाखवतो की महाराजांनी एक पत्र लिहिलं होतं जिझियाबद्दल औरंगजेबाला. ते पत्र मला वाटतं बिकानेरच्या किल्ल्यामध्ये आधी आहेत. राजस्थानच्या लोकांनी सगळा इतिहास जपून ठेवलाय. मी बघितलं तो जयगड, हे सगळे किल्ल्यातल्या महालाचा एक आरसा देखील फुटलेला नाहीये. कमाल वाटते की शिवरायांचं नाव घेऊन राजकारण करणारे लोक आपल्या महाराष्ट्रातल्या गड किल्ल्यांचं रक्षण करू शकले नाही. शेम शेम. परंतु त्यांनी फक्त गड किल्लेच राखले नाही, महालांचंच रक्षण केलं नाही राजस्थानच्या लोकांनी, तर ऐतिहासिक दस्तावेज देखील सांभाळून ठेवलेले आहेत. तुम्ही इंटरनेटवर ते पत्र बघू शकता. फारसी भाषेतले फार लांबलचक पत्र आहे ते. त्याचं भाषांतर गोविंद पानसरे यांनी केलेले आहे. महाराज म्हणतात औरंगजेबाला, महोदय बघा लिहिण्याची पद्धत कशी आहे. आज फेसबुकवर व्हॉट्सअपवर आपल्या विरोधकांना कोणकोणत्या शिव्या देणाऱ्या लोकांनो आणि स्वतःला शिवरायांचे पाईक समजणाऱ्या आमच्या तरुण मित्रांनो, भाषा कशी वापरायची शत्रूसाठी शिवरायांकडून शिका. औरंगजेबाला म्हणत आहेत महोदय. नंतर लिहितात कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. कुराण आसमानी ग्रंथ आहे. आसमानी ग्रंथ म्हणजे काय हे लक्षात घ्या. मी फक्त धर्मप्रचार म्हणून इथं या गोष्टी सांगत नाहीये, तर महाराजांचा प्रचार, महाराजांचा परिचय म्हणून इथं सांगत आहोत. त्यांच्या विचारांचा अप्रचार मी करतोय. आसमानी ग्रंथ म्हणजे अपौरुषेय ग्रंथ, म्हणजे बोधी प्राप्त झाल्यानंतर जे ज्ञान प्राप्त होतं त्याला आसमानी ग्रंथ म्हणतात आम्ही इस्लाममध्ये. बोधी रिव्हेलेशन, एक असं ज्ञान प्राप्त होणं की जे कोणतंही पुस्तक वाचल्याशिवाय प्राप्त होतं, कोणत्याही गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होते, कोणताही प्रयोग केल्याशिवाय, कोणतेही निरीक्षण केल्याशिवाय जे नैसर्गिक ज्ञान प्राप्त होते त्याला आसमानी ग्रंथ म्हणतात. मी भगवान, ईश्वर वगैरे शब्द वापरणार नाही, कारण अल्लाह हा कन्सेप्ट फार वेगळा आहे. अल्लाह म्हणजे ज्योतिबा फुल्यांचा निर्मिक आहे, जे विज्ञानावर आधारित आहे, जे विज्ञानाधिष्ठित आहे. त्या निसर्गकर्त्याकडून, त्या अल्लाहकडून जे नैसर्गिक ज्ञान प्राप्त होते त्याला आम्ही आसमानी ग्रंथ म्हणतो. कुराण हे आसमानी ग्रंथ आहे, ते ज्ञान आहे.
प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अक्षर शून्य होते, ते लिहित नव्हते, ते वाचत नव्हते, ते कोणत्या शाळेत गेले नाही, ते कोणत्या कॉलेजमध्ये गेले नाही. गुरु शिवाय देखील मुक्ती शक्य आहे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांनी सिद्ध केलंय. अशा प्रकारे प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे अक्षर शून्य असताना त्यांच्या तोंडातून जो ग्रंथ निघाला तो आसमानी ग्रंथ आहे. एवढी डिटेल माहिती छत्रपती शिवाजी महाराजांना होती. त्यावेळेस कुराणाचं मराठी भाषांतर झालं नव्हतं. मराठी सोडा, उर्दूतही भाषांतर झालं नव्हतं. मग महाराजांनी कुराण वाचलं कसं? वाचल्याशिवाय एवढं डिटेल मध्ये लिहिलं का महाराजांनी? महाराजांचं आपल्यासारखं थोडीच होतं. आपण आज कोणती तरी पोस्ट वाचून, कोणती तरी लिंक वाचून, कुठेतरी वाचून आपण म्हणतो आपल्यापैकी काही लोक. महाराजांनी स्वतः कुराण वाचलं होतं आणि कुराणाचं भाषांतर नाही, अरबी शिकून कुराण वाचलं होतं. अरबी शिकून. याचे अनेक पुरावे आहेत. याच्यावर एक अख्खा प्रवचन होऊ शकते, अख्खा भाषण होऊ शकते. महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजी भोसले तंजावरचे, त्यांचा किल्ला आहे. त्या किल्ल्यामध्ये एक डायरी ठेवलेली आहे. भोसले घराण्यांच्या अनेक महापुरुषांच्या स्वाक्षऱ्या त्याच्यावर आहेत. महाराजांची स्वाक्षरी अरबी भाषेत देखील आहे. महाराजांना 5-6 भाषा यायच्या. फार खोटं बोलतात ते लोक की महाराजांना लिहिता वाचता यायचं नाही. नाही, सोनेरी पानं म्हणून ब्लॉग आहे इंटरनेटवर, त्याच्यावर संदर्भासहित दिलेला आहे की महाराजांना 5-6 भाषा यायच्या. महाराजांना अरबी देखील यायची. जे कॅलेंडर वापरायचे शिवशक पूर्वी, ते कोणतं कॅलेंडर वापरायचे? मी हे पत्र वाचत वाचत खाली आलो तेव्हा लक्षात आलं तारीख कोणती टाकलेली होती. 8 रबिउल अव्वल. 8 रबिउल अव्वल ही तारीख कोणती आहे? अरबी कॅलेंडर वापरायचे महाराज. नंतर शिवशक सुरू झालं. मग शिवशक बंद करून फसली कोण सुरू केलं हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. पेशव्यांनी सुरू केलं. कारण फसली म्हणजे फारसी भाषा आहे. फारसी भाषा ही इराण मधून आलेली आहे आणि इराण या शब्दाचा अर्थ आर्यन होतो, आर्यांची भूमी. हे आता याच्या पुढे मी फार जास्त बोलत नाही, असू द्या. तर महाराज म्हणतात की कुराण हा आसमानी ग्रंथ आहे. आपली जर या ईश्वरी ग्रंथावर इमान आहे तर आपल्याला त्यात आढळेल की ईश्वर म्हणजे अल्लाह हा फक्त मुस्लिमांचाच नव्हे तर रब्बुल आलमीन म्हणजे समस्त विश्वांचा पालन करता, म्हणजे सगळ्या लोकांचा पालन करता आहे. रब्बुल आलमीन कुराणाचा श्लोक आहे हा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जर कुराण वाचलं नसतं तर औरंगजेबाला पत्र लिहिताना अरबी भाषेचा श्लोक कसा काय ते उद्धृत करू शकले असते. म्हणून औरंगजेबाला सांगत आहे की औरंगजेबा, हा अल्लाह काही तुमचा नाही रे, तुमच्या बापाचा माल नाहीये, तुमची वडिलोपार्जित जागीर नाहीये, तो आमचा देखील आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात त्या पत्रामध्ये. महाराज म्हणतात की जिझिया हा बेकायदेशीर नाही. राजकीय दृष्टीने विचार केल्यास हा त्यावेळी योग्य आणि स्वीकार्य ठरतो जेव्हा एक सुंदर स्त्री सोन्याचे दागिने परिधान करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कोणती भीती न बाळगता आणि कुणीही तिची छेड काढल्याशिवाय जाऊ शकावी. संदर्भ नील प्रभू कायस्थ यांनी फारसीत भाषांतर केलेलं शिवाजी अँड हिज टाइम्स जदुना सरकार आवृत्ती 1973 पान नंबर 320. संदर्भ SM गर्गे औरंगजेब जिझिया आणि शिवाजी महाराज पान नंबर 153 ते 155. हे पत्र आहे. महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या. एक तर कुराण आसमानी ग्रंथ आहे. दुसरं की अल्लाह तुमचा नाही फक्त आमचा देखील आहे. किती एकात्मतेची गोष्ट सांगितली. आणि तिसरी गोष्ट कोणती सांगितली ते सांगण्यापूर्वी शिवरायांचे विचार प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्या विचाराशी कसे मिळते जुळते होते हे सांगणं आवश्यक आहे. प्रेषित मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सांगतात की मला कोणती व्यवस्था प्रस्थापित करायची आहे अरबस्थानामध्ये, जगामध्ये. त्याचं एक विजन स्टेटमेंट आहे त्यांचं की एक महिला सनापासून, सना यमन देशाचा शहर आहे, त्या सनापासून तर मृत सागरापर्यंत डेड सी किती अंतर आहे माहित आहे? काश्मीर ते कन्याकुमारी एवढं अंतर आहे. तर एक महिला हातामध्ये सोनं खेळत खेळत सनापासून तर मृत सागरापर्यंत ती एकटी प्रवास करू शकावी आणि तिला जंगली जनावराशिवाय कोणाची भीती नसावी, इतकी सुंदर आणि इतकी शांतिप्रिय व्यवस्था मला स्थापन करायची आहे. ही हदीस आहे. हदीस म्हणजे प्रेषितांचं वचन. कुराण अल्लाहचं वचन आहे. हदीस हे प्रेषितांचं वचन आहे. मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांनी हीच हदीस दुसऱ्या शब्दात सांगितली की औरंगजेबा,
पैसे घेतो का रे आमच्याकडून? जिजिया घेतो का रे आमच्याकडून? घे, तुला अधिकार आहे, परंतु पैसे घेण्यापूर्वी, जिजिया घेण्यापूर्वी ती व्यवस्था कायम कर की ज्या व्यवस्थेमध्ये एक महिला सोन्याचे दागिने नेसून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ती सहज जाऊ शकावी आणि तिची कोणी छेड काढू नये. मित्र हो, प्रेषितांना अपेक्षित असलेली व्यवस्था छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित होती. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थेमध्ये अनेक इस्लामी कायदे तुम्हाला सापडतात. रंगो पाटलाचे हातपाय तोडले, त्या कुलकर्ण्यानं बत्कर्म केलं, त्याला देहदंड ठोठावला. नंतर तो म्हणजे शिपाई जाण्यापूर्वीच तो मरून गेला ठाकाना. बलात्कारासाठी देहदंडाची शिक्षा कोणत्या धर्मात आहे? इस्लाम धर्मामध्ये. तुम्हाला माहित आहे, आमची संघटना जमात इस्लामी हिंद व्याजविरहित बँका सुरू करते, कारण व्याज हराम आहे इस्लाम धर्मामध्ये. परंतु महाराष्ट्रामध्ये व्याजविरहित पतसंस्था क्रेडिट सोसायटी कोण सुरू केली माहित आहे? छत्रपती शिवाजी महाराजांनी. जस्टिस रानडे संदर्भ सांगतो, लिहून घ्या. जस्टिस रानडे यांचं पुस्तक द राईज ऑफ मराठा एम्पायर मध्ये महाराजांचं एक फरमान कोट करतात की महाराजांनी फरमान काढलं होतं, वाढी दिडी घेऊ नये, मुदलाचे तेवढे हळूहळू घेणे. वाढी दिडी म्हणजे व्याज घेऊ नका. महाराष्ट्रामध्ये व्याज हराम घोषित करणारा पहिला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. औरंगजेबा आदिलशाहला जे जमलं नाही ते छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं होतं. आणि तेच अर्थकारण माजी गव्हर्नर रघुराजन हे सांगतात सरकारला की तुम्हाला जर शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर थांबवायच्या असतील तर व्याजविरहित बँका सुरू करा, इंटरेस्ट फ्री बँका सुरू करा, व्याज दर हे शून्य करा. रघुराम राजन सांगतात गव्हर्नमेंटला. परंतु हे आता 2016 मध्ये सांगतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 400 वर्षापूर्वी व्याजविरहित बँकिंग सिस्टम सुरू केलं होतं. मित्र, अनेक अशा गोष्टी आहेत, माझ्याकडे वेळ फार कमी आहे की जे सांगता येऊ शकतात. छत्रपती शिवाजी महाराज कुराणाचा आदर करायचे. हे कोण सांगितलं माहित आहे का? कोणत्या इतिहासकारानं सांगितलं? खाफी खान इतिहासकार आहे. कोणाचा? मोगलांचा. शत्रूच्या पक्षातला इतिहासकार सांगतो. शत्रू कसाही असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा शत्रू औरंगजेब असला तरी तो महाराजांना साजेसा असा शत्रू होता. महाराजांना जसा शत्रू हवा तसा तो बहादर शत्रू होता. परंतु बहादर या नावानं की तो निरपेक्ष होता, कारण त्याचे जे सरदार होते ते देखील निरपेक्ष होते. खाफी खान हा निरपेक्ष होता. त्याने जो इतिहास मांडला छत्रपती शिवाजी महाराजांचा तो जसाचा तसा मांडला. खाफी खान सांगतो त्याने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैनिकांना सक्त आदेश दिले होते की मोहिमेत मशिदीला अजिबात धक्का लागता कामा नये, कुठल्याही धर्माच्या स्त्रीस तोशीस होता कामा नये. एखादी कुराणची प्रत सापडली तर ती सन्मानपूर्वक एखाद्या मुस्लिम सैनिकाला ती दिली जावी किंवा मशिदीमध्ये ठेवण्यात यावी. संदर्भ के मूर, पान नंबर 260 ते 61. मित्र हो, कुराणाचा आदर करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे आज फार जास्त अधोरेखित सांगितले जात नव्हते. परंतु मी धन्यवाद व्यक्त करू इच्छितो मराठा सेवा संघ आणि तत्सम संघटनांचं, परिवर्तन संघटनांचं की हे आमच्यापर्यंत त्यांनी उर्दू भाषेत उपलब्ध करून दिलंय. बंधू आणि भगिनींनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी अश्लीलतेवर बंदी घातली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधी इथं महाराष्ट्रात मोहिमेवर जात असताना, युद्धावर जात असताना कलावंतिनी सोबत नेण्याचा एक रिवाज होता. तमाशा मंडळ सोबत नेण्याचा एक रिवाज होता. महाराजांनी सांगितलं हे सोबत कलावंतिनी घेऊन जायचे नाही. स्वतःला जे तरुण मित्र छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे संबोधतात त्यांनी यांचा आदर्श घेतला पाहिजे. मित्र हो, इंटरनेटवर पॉर्न व्हिडिओ कोणी जर बघत असेल तर त्यांनी सोडून दिलं पाहिजे. आसपास या शिवजयंतीच्या निमित्तानं हे जे ऍडिक्शन आहे ते सोडून दिलं पाहिजे, कारण महाराजांनी बंदी घातली होती अश्लीलतेवर. अशा प्रकारचं जर गुटखा कोणी खात असेल तर ते संकल्प घ्या या शिवजयंतीच्या निमित्तानं आम्ही तो सोडून देऊ. जे काही ऍडिक्शन असेल ते आज सोडून द्या. जर तुम्ही खरे जर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे असाल तर त्यांचा जर तुम्ही वारसा चालवत असाल तर काही बदल आमच्यामध्ये देखील झाले पाहिजे.
बदल, परिवर्तन, क्रांती पहिले इथं होत असते. पहिले या 5-6 फुटाच्या या देहावर परिवर्तन घडत असते, नंतर कुठं मग जमिनीवर परिवर्तन घडत असतं. आपल्यापासून सुरुवात करूया मित्र हो. मला 40 मिनिटं देण्यात आली. मित्र हो, व्याज विरहित बँकाविषयी मी सांगितलेले आहे, परंतु करायच्या गोष्टी काय? फार चांगली शिवजयंती झाली, फार लोक आले, एकमेकांचं हस्तांदोलन केलं, घरी गेले झोपले, असं नाही. करायचं काय ते ठरवून जर तुम्ही जात असाल तर या लोकांच्या, या आयोजकांच्या मेहनतीला काही किंमत आहे.